तुझे जाना है तो जा होटल छोड़ के, लेकिन हमारा पैसा निकाल, बिल दे तू होटल का और चला जा। हमें कुछ पता नहीं उसका क्या है तो तेरा। गड्या माऊली कसं करतं रे आता तू पुरी गुंडी अटकवली का रुपया नाही खिशात. अरे बा काय तुझ्या डोक्यानं या मा बायकोच्या या पहिल्या बायकोमुळे अटकलो नाही, अर्चीमुळे सडेल तोंडीमुळे अटीसा. नाही तर पैसा आदला सारं होतं माझं. ते माझी बायको दुसरी घेऊन गेली ना पैसे. आता अटकलं गुंडी. ये घुबड पाहणं कशी पाहून राहिली. मानावानं कन्या काढू नका तुम्ही, सांगून राहिले मी. मला काय म्हणता राहून राहिले हो तुम्ही, मला बोलू राहिले. भाई बहुत होगी तेरी बातचीत, ला पैसा ला, बिल ला ना होटल का, चल हमें मोकला कर दे। हम क्या है तो फिर बाहर जाके बातचीत करो, तुम्हारे क्या है तो। ओ साहब मैं क्या बोल रहा कि गांव में जाता मैं पैसा लाता और तुमको दे देता मैं. हाँ फोन पे गूगल पे कर देता तुमको. तू गाँव कब जाएगा, कब गूगल पे फोन पे करेगा, चाट मारेगा तू। ये वो मत बता हमको, अभी अभी क्या है तो अभी बता। अभी तेरे पास पैसा है कि नहीं है? पैसे अभी तो नहीं है मेरे पास. गाँव जाके देता ना मैं, देता ना तुमको पैसा. यानी इसके पास कुछ नहीं है, ठेला भी नहीं है, पैसा नहीं है इसके पास में, अपने को चाट देगा ये, गाँव जाएगा नहीं करेगा। इसके साले ने इधर अरेस्ट किया और अभी गाँव जाके पैसा देगा बोल रहा। वो पैसा देने वाला नहीं आदमी, ये डिफॉल्टर है। इसको कैसा यहाँ पे काम पे लगाना पड़ता, हम अपने को कैसा माना, आदमी भी कम है ना अपने पास, तो कैसा अपने पास काम है। ठीक है, इसको काम पे लगाएंगे। भांडे कुंडे घासने को अपने को मानुस चाहिए था, फर्श वगैरह पूछने को मानुस चाहिए था, तो ये मिल गए तीनों, हो गया अपना काम। जैसे अपन मानुस ढूंढ ही रहे थे ना, अभी कैसा इनको जब तक फिटता नहीं बिल तब तक कैसा इसको अपन काम पे लगा देंगे। भाईजान वैसे ही करो, बोलो उसको। तेरे को वैसे तो जाने नहीं देता यार मैं। कभी अभी कैसा या होटल में काम करना पड़ेगा, तेरे को बर्तन मांजना पड़ेगा और कैसा स्टाइल फर्श पूछना पड़ेगा, होटल का पूरी साफ सफाई तेरे ऊपर। अभी तीनों भी लग जाओ काम को। पैसा नहीं तो पैसा दो, फिर चले जाना। घुबड तोंडे तुझ्यामुळे मोठी भांडी कसा लागून राहिली. आली मोठी मा उरा अरटीसा. मस्त चालू होतं माझ्या हनीमूनचं. तू आली अवदसान सारा बिबा घातला, माझ्या जीवनातच बिबा घातला तू माझ्या जीवनात आली, सारा सत्यानाश केला तुला. घासाठी भांडी आता घासा लागतासाठी भांडी. मी ना काले काही केलं, मला बोलून राहिलं तर तू सोय नदी तर तू कार्य आला ठीक. पैसा ना आणला चालला मोठा काश्मीरले घेणार आता काश्मीर. तुला हा भांडण करायचा टाइम नाही ना, याच्यातून काय नाही मार्ग काढ. दोघं नवरा बायकोटीचा भांडण करतात, सारा जग तमाशा पाहिजे. त्यापेक्षा कसं काही चालेल समजून सांग भाऊली द्या. भाईजान वैसा नहीं ना, कैसा हम गांव को जाते. मैं कैसा गेहूं बेचता और पैसे दे देता तुम्हारे. मैं गूगल पे फोन पे कर देता तुमको. भांडे काय को घासने को बोल रहे तू. ऐसा वैसा कुछ नहीं भाई, तू हमें पता है ना क्या करेगा। तो यहाँ से निकलेगा, घर जाएगा, भूल गए पैसे। नहीं भाई, यहाँ पे बर्तन मांज तू, चल भैया, छोटे भैया लेके जाओ इसको। अबे भाई हम ही धंधा करने वाले, होटल चलाने वाले ना, कौन कैसा कैसा नहीं हमें सब पता है ना। तू काय को हमको बता रहा है। चल जल्दी चल किचन में, चल खाने का बरोबर मुली भांडे घासा लागतात रे, भोकाय खरं नाही आता. चल चल बर्तन मांज चल. हो साहब मानतो बर्तन मानतो. ये कैसे लोग आते हुआ यहाँ पे घूमने को, पैसा नहीं होता किसी में और चले घूमने को. आता भांडी अटीस हस उंदऱ्या वाहनाची या बाई सारा सत्यानाश झाला. भांडे घासा लागून राहिले अटीचा. चांगली राहिली असती अटी येऊन गी तर काले घरीच मेली असती तर. आली तेवढी मोठी माग काश्मीरली. मला बोलायचं नाही, सांगून राहिले. पैसा नव्हता खिशात तर काले आले हो काश्मीरले. मला मोठे म्हणून राहिले आता तर मला भांडे घासा लागतात आणि हे करायला लागते. काले तिच्याजवळ पैसे ठेवा लागतात. मग तर तुमचे पैसे होते तुमच्याजवळ ठेवा लागत होते ना. मोठे आले गेली ते आता घ्या घासा मग तुम्ही आता भांडे. बस आता अटीचा फळंग नको करू. चाल होई मार पोचा मार भांडे घास. चलना बे चलना, काय को नाटक कर रहा, वाइफ को बोल रहा हो. चल दोनों तीनों घासा भांडे. अबे मावल्या तुया पायी मला हे काम करायला लागून राहिलं. झाडपूटचं अटीसा मार पोछा झाडून का. तुया पायी सहायच्या तुया पायी. तुला जर हे माझी पहिली बायको अटी आणली नसती तर हे दिवस मला पाहायला भेटले नसते. मस्त सुखात चालू होतं माझ्या. पण माई काही चुकी नाही, गळा शिवला रे, काही चुकी नाही ना. तुमच्या दोघं नवरा बायकोच्या भांडणात मी अटकलो, घेणं देणं मार रगडा चालू आहे ना. तुला कोण सांगाल तर अगाऊपणा करायचा. मा बायकोला अटीसा आणायचा काश्मीरले फालतू घेणं देणं. मी आणतो ना दुसऱ्या बायकोला घेऊन माया. आमचं मस्त चालू होतं हनीमून. पण तू ना मला हिचका घातला ना, घ्या आता हिचके. तर तू पोचा मार मी झाडू मारतो. तेच आता
आता काही खरं नाही, पैसा नादला आपल्याचं. अरे गड्याचा जाऊ दे बा, आता पुढचं काय कसं याच्यातून सुटका कशी होईन तर पाय विचार कर जरासा डोक्सला. म्हणून राहिला डोकसं लाव, काय डोकसं लावू आता. मग आता भेजाच काम करणं बंद झालं. इथं झाडपूस करायचं काम आलं तरी कसं काय करावं बापा, आता आधी आपल्या सुटका देतात की नाही. टिसा काय काश्मीरले काय तोंड पाहायला आलता का रे? हात आलो झाला घरून, रुपयाने आणला खिशात सायानं. हा, आता कामात पडले नसते का, पैसे आणले असते तर. आता घे हिसके घे. अरे भाऊ आता जाऊ दे ना गड्या, तो विषय बंद कर बरं. बमण्याला फोन लाव, बमण्याच असते पैसे त्याला माग सायच्याले मग फोन लावून त्याले मागतो याली त्याली भीक मी. का भिकारी बनवलं रे तुम्ही ना मुली, हे भिकारी बनवलं. लुच्च्या असल्या का तुम्हाला. फोन लाव ना बाबा, टाइमपास नको करू ना, याच्यातून सुटका झाली पाहिजे. ना त्यांनी आज झाडपूसचं काम लावलं, काल दुसरं काही काम लावतील ते आपल्याला. हे अटीच काही जिंदगी काढता काश्मीरमध्ये अटेन. आता सुटका नाही, पैसे द्यास लागतात. एक तर आपलं गाव बी जाईन, पायदल गेलं असतं तर बेकार नांदा. आपल्या गावापासून 2-2.5 किलोमीटर गेला इकडे, आपण पायदली जाऊ शकत नाही. 6-7 महिने लागतील घरलो जायला. हो लावतो फोन. चुका तुम्ही करता फर्याल मग लाज जा घेणं देणं आला अरे सामा मस्तक दाब्याली. बोबन काय बा शिवलाल, कधी लोक मजा मारते रे तिकडे. येणं बा घरी, तुला घरची आठवण येऊन नाही राहिली गड्या. काय रे का माणूस काश्मीरला गेला, आता काश्मीरचा झाला गड्या. आम्हाला आठवण राहिली बा गावामध्ये. ये रे तू असलं करम दिल्या गावात. आता उन्हाळ्यात आला झाला मस्त पत्त्या ढामा मांडू ना, ये लवकर. काश्मीरचा होता का तिकडे? काची काश्मीरात मजात फजार बा मामली माहिती आहे काय, तर मा धुपूर पडून राहिलं अटीसा. बबने मी काय सांगतो ते ऐक. हा सांग ना, काय म्हणतो. अरे काहीच नाही भवन, पैसे पाहिजे होते का काही ना काही. पैसे सरले सायचे अटीसा. हॉटेलचं रूमचं भाडं द्यायला पैसे नाहीत भाऊ. आता काय सांगतो, माय हाल बेकार दडसा. कुत्री हालले खाऊन राहिले. पैसे पाठवडा काय ना काय. अरे भावा, उघड्या भाषेत जोगळा गेला साईरात हिवाळ मेला. माझं पैसे असते मी नसतो आलो का त्याबरोबर काश्मीरला का बाबा ऐकली घेऊन. मला शोक नाही का फिरायचा. रुपया नेले का माझं जर खायला पैसे नाही रे बा. तू पैसे मागून राहिला बा. गड्या काही ना काही लाईन लाव रे भाऊ पैशाची. खरं सांगतो, नाही तर अठून काही सुटका नाही भाऊ. ज्याला तर जावी. हो लय काम करायला लागून राहिलं, धुपूट पडून राहिलं. तू सांगतो पोछा मारणं, झाडू मारणं, भांडे धुणं, टेबल पुसणं, लय काम आहे तर दिसा. काय सांगतो तू, या जाण पाहिजे इकडे गावामध्ये कोणा जोडून. पण पैसे कसं, पैशाचा जुगाड लाव. पण मला कोण ओळखते बघा, म्हणजे पहिलेच तर आपण डिफॉल्टर गाड्या. कोण नाही ओळखत गावामध्ये. रुपया फेकून नाही मारत कोणी मला तर. तू म्हणतो याचा पैसे पा, दारी नाही उभं करत मला पैशासाठी लोक. कुठून पैसे पाहू रे बा. काय करे आता तर बुरा अटकलो रे बा. काय ना काही मदत तर करले का गोबण्या. गावाकडल्या का लोक काय ना काही ओळखीचे आहेत बा. फसला म्हणा शिवलाल तिकडे, काय ना काही पैसे द्या. असं काहीतरी कर बा, जुगाडला. काहीतरी कर बा. ठीक आहे, आपल्या गावाजवळ नाही हे बेकार राहिले काही नांद लाव रे बा पैशाची लाईन काही. मला तसे तर काही कोणी पैसे देत नाही. आपल्याला काही कोणी ओळखत नाही. एक करू शकतो बा. बरोबर काय करतं, करणं मग करणं बा. काय करतं तर कर. ते घर आहे की नाही, ते ठेवू का घाण आहे एखाद्या याचोय. 30-40 घेतो त्याकडून. सांगतो तसे देतात लोक पैसे. तू ते घर देतो का आण ठेव. अरे बाबा बबन्या, तेवढंच तायगडा राहायला तेही केलं लावतं बा. गाण ठेल लावतं. अरे दुसरं काय आहे आपल्याजवळ कपण्या, काही नाही ना. मग आता पैसे आणू कुठून भावा मी. मला कोण ओळखते का म्हणजे मी डिफॉल्टर राहू नाही. रुपयाला ओळखत नाही बा. तामाको चुन्या पुढे 10 रुपये मागले कोण देत नाही मला. तू म्हणतो बा 40-50 हजार लई. ते घर तुझं घाण ठेवलं तर भेटते पैसे. नाही तसे काही देत नाही बघून गावामध्ये ओळखत नाही मला. चाल हो म्हणणं पे हो म्हणणं. लका येळा गावठी राहायचं काय. पैसे आल्यावरती यायला दिल्यावर मग आपण गावावर गेल्यावर काय तर काय मग ते घराचं पण पाहून घेऊ. पहिले अटीन सुटका पहिले. बरोबर बा, देऊन टाक बा ते घर माया, देऊन टाक. हा पाहून घेऊ मग पुढचं पुढे काय तर देऊन टाक. बरोबर मग पाहतो. मग मी गिरेक पाहतो. हा ठेव मग ठेव. हा पाय बाबा. हो या मायले या काश्मीरच्या पायी माझ्या घरही जाऊन राहिला. आता काय आफत आहे गळ्या. सायच्या माऊली तू लिंदर असणं. तू न भर केला सारा सत्यानाश केला माया. शिवला असं साधू नको रे बा. त्यासारखी गत आहे गळा माई बी. आता त्यामुळे मी फसलो त्या बायकोकडे. मला काही घेणं ते ना. तू मला साधून राहा. जाऊ दे आता जाऊ दे. हा चाल तू चाल. अजून तीन तू उरार दोघं भाऊ. चाल बा चाल. चला मग मम्मी आलो आता आपण नक्कीच. आता तुम्ही काही तुमच्या घरी जाऊ नका. आमच्या आटीत चला. हाय आम्ही दोघं जण. नाही हो जवळ बा, तुम्ही म्हटलं बापा एवढंच लय झालं. मी जातो बापा माझ्या घरी. तुम्ही सुखाने संसार करा बापा. तुम्ही आता दुसरे आहे का. घरी जाऊन मी काय सांगा आता. पळकं झडतं घर. तुम्हाला झाडाला येईन किती दिवस झाले. झाडेल नाही पाडेल नाही काही नाही. चला ना आता माझ्या घरी चला ना बापा. व्यवस्था आहे ना. गरिबी काढतो तुमची व्यवस्था.
नाही ना बापा पाहुणे बा, काले तुम्हाला फालतू वजा बापा. तुम्ही चालले जा, मी जातो माझ्या घरी. आई आता एवढे म्हणून राहिले ते तर काय तू नाही नाही करून राहिली. चाल ना आमच्यासोबत काय होते तुला राहिले. 8 दिवस राहील मग चालले जायचं वाटलं असतं. माय काही विचार करा लागते की नाही. लोक काय म्हणते ना, आताच तर तुमचं लग्न झालं की नाही, मी उभी काठी राहिले चांगलं नाही वाटत ते. मी जातो माझ्या घरी आणि तुम्ही मस्त राहा तुमच्या घरी. आता मामी लोकांचं काय घेणं देणं आहे आपल्याला. लोक घोड्यावर चालू देत नाही, पायदळी चालू देत नाही, बोलणारे बोलतच असतात. भोकने वाले कुत्तों को कोई संभाल नहीं सकता, मुंह उसका बंद नहीं कर सकता कोई. कसं आहे तुम्ही जाऊ द्या, लोकांचा विचार करू नका. चला माझ्या घरी. मी म्हणून राहिलो जवळ तुमचा. नाही ना जवळ बा, नाही ना मी काही येत नाही आता. वाटलंच तर मग येईन ना, 8-10 दिवसांनी येईन. पण कसं आताच आपण काश्मीरहून आलो आणि आताच कसं येणं चांगलं नाही वाटत. आता मी कधीतरी 8-10 दिवसांनी म्हणा 15 दिवसांनी येईन. आता जाऊ द्या, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि काही रुख वाटू नका देऊ तुमच्या मनाले. बरं बापा मामी चाल पिंके चाल. तुम्ही माय काही येत नाही आपण म्हणून बी आता काय आता कसं त्या आईले काही या वाटत नाही बापा. चाल आपण. जाऊ द्या बा आता, मी काही येत नाही म्हणते. जाऊ द्या आई. पण मग कसं आता 8-10 दिवसांनी ये मग तू मारजो एक चक्कर माझ्या घरी. बरं मग तुम्ही जा आता, मी बी जातो आता माझ्या घरी. चाल. आताच बापा लग्न झालं यायचं, नवीन जोड पाय आणि सांगा आता याच्या घरी जाणं चांगलं वाटते काय. आणि पोरगीन जवळ धाव ना नाच लावून राहिले, चला आमच्या घरी चला आमच्या घरी. अरे बापा तुम्हाला काय सांगू, नवीन चांगलं नाही वाटत बापा कोणाच्या घरी जाणं. तर माझ्यामुळे फालतू मग यायले बी अडचण बापा. त्याच्यापेक्षा कसं नाही गेलं ते पुरते. आता मारीन आता 8-10 दिवसानं म्हणा 15 दिवसांनी एक चक्कर. अरे हे तर शिवलाल बायको आणि ते दिसून राहिली मुली बस स्टँडवर काय करू राहिली. कधी बॅग मॅग घेऊन टोपी मोकळी घालून नाही बाबा. काय 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 विचार करू राहिले. हा बाई तू आमच्या गावात आलती ना शिवलालच्या घरी. हा मीच आते तुमच्या गावात येणार. शिवलालची बायको आणि मी. बाई बाबा मग तू एकटीच आहे. शिवलाल बोकडे गेला. शिवलाल नाही दिसून राहिला. कुठे आहे शिवलाल. काय सांगू यायले आता. हे गावातले लोक भले चोंबडे धंदे करतात बापा. आता एकटी दिसली एकटीच काऊन आहे, तो कुकडे गेला ना, तर काय उत्तर द्यायला आता की नाही येऊन राहिले मागून. आता कसं आता आम्ही गावले गेलतो काश्मीरले बापा, लय दूर गेलतो ना. मग कसं आता घरी किराणा संपला, सगळं काहीच नाही घरात. आता ते भाजीपाला किराणा आणून राहिले मागून. त्याच्यासाठी मागे थांबले ते. मी आली पुढे. हो का असं. पण बाई तू पण निर्णय चुकला मला असं वाटतं बा. एक काही गोष्ट सांगायची होती मला तुले. पण कसं आता गावातलं काम आहे नाही सांगू शकत. पण तुझा निर्णय चुकेला आहे बरोबर. काऊन भाऊ काऊनशी बोल राहिले तुम्ही. कोणता निर्णय चुकला बाबा सांगा ना भाऊ काय आता. तू मला सांग त्याचं लग्न होईल आहे शिवलालचं. त्याला एक पोरगा आहे त्याच्यासोबत आली बाबा तू. बरोबर वाटते काही. पण तो माणूस काय धडावर आहे का सुद्धा आहे का काही. 12 पारचा मुंजा माणूस आहे. जदलं वागून तुझे दिन काढून घरायच्या बाई. त्या पहिलीच असतं काही सुद्धा नाही. तू काय सुद्धा करीन तो. दे दो खटारा शिवल्या. तर मला तर सगळं समजेल बापा. पण आता याले काय म्हणू आता की मग हाताने बिबा भरला मी ना, तर काय सांगू. भाऊ तुम्ही बापा काही बोलून राहिले. मला जीव लावतात बापा. जीवापाड प्रेम करतात ते मावर. आणि तुम्ही म्हणता की तो असा आहे तसा आहे. नाही लय चांगले आहेत ते. बाई तुला काहीच माहित नाही अजून तुझी सुरुवातच आहे. तुला बेकार आहे तो. काय माहित आहे तुले. साऱ्या गावाले उभरेला आहे तो माणूस शिवल्या. तुला वागवून पाहतो काय कठीण आहे. तो तसाच पहिले गोड बोलते आणि मग तो राज देते बरोबर. त्याचे नाटक लय बेकार आहे शिवल्याचे. जाऊ द्या बापा काही मला हे भारूड सांगू नका तुम्ही. माझी गाडी लागली बापा, चालली मी आता. बापा मी खरं बोलून राहिलो तर गाडी लागली तुझी. ऐक ना बापा. भाऊ माझी गाडी लागली ना आता खरंच. मग सांगा वाटलं बापा जे काही सांगायचं आहे ते. मी चालली आता. खरं सांगा तर या बाईले ते बसलं नाही. पळतच गेली. गाडी लागली. गाडी फाडी लागली नाही. तिला बोलणं जमा बरोबर. जाय फस मग डबरात तिकडे. शिवल्या कोणता धडावर आहे. नाही बाबा पोटला तुली तर कर. आपलंच काय उठानं खोट खाल्लं. चा आपली गाडी लागली गावची. चालले जाऊ घरी. कोणते दिवस पाव लागून राहिले रे देवा. अरचे काही खरं नाही झालं. तू फालतू काश्मीरला आली नाही शिवल्याच्या मागे घे ना. आता मला माहित आहे का हा भुबांड आहे. एकही रुपया खिशात ठेवत नाही. आता काश्मीरला आला. काश्मीरले असा आहे ना बिनडोक्षाचा खाले. घरी कधी अर्चे तुला एवढे भांडे नाही घासले. आणि आता पाय ना 1 रुपया जोड नाही. आता एवढे भांडे घासा लागून राहिले. तुले टोले घ्या लागून राहिले. घुबड आहे ना ते चावट घुबड आहे ना. ते चालली गेली ना टोला घ्यायला तिकडे. चालली गेली घरी ते. आणि इकडे सोडलं आम्हाला. 1 रुपया ठेवला नाही तिने जोड याच्या.
आम्हा नवरा काही धडा नाही ना, तिच्या मागेच फिरे ना. आता फिरणं म्हणा, मागे फिरता की आता पुऱ्या खोलीत फिर म्हणा पोछा मारायला. आता तिच्या मागे तर काही नाही. आता गेली ते चुना लावून तुले. कसं आता तू भांडे तुले भांडे घासा लागतात ना. आता हे पैसे कधी फिटतात आणि कधी नाही. किती दिवस भांडे घासा लागतात आणि किती नाही बाबा. आता किती दिवस राहा लागते काय बाई. घरी मस्त राणी होती, आता काश्मीरला येऊन आता नोकराणी झाली मी. आता काय करू आता भांडेच घ्यायसाठी. काय देवा कसं रे बाबा. शिवल्या काही धडा नाही ना. पण नवरा असून काहीच कामाचा नाही हा. मग नवरा नाही हा. पाय रे माऊली कशी चिटकली भांडे घाशाले. हा कशी थंडी होऊन राहिली हिची तर घे ना म्हणा हिसके येणं काश्मीरले. आणि लुच्च्या तू इले घेऊन येणारा. सारा सत्यानाश केला का मली ऐशने करू दिला तुम्ही केला नाही. बोलून राहिलं का तुमच्या दोघांपर्यंत मी फसलो. घेणं देणं माझं घेणं ना देणं झालं ना काम. मला तुमचं दोघं नवरा बायकाच भांडण रगडा लावला करणं तुमच्या बरोबर मला कामं करायला बोलून राहिले. काले अगो कामं केली रे. काले आणले इले घरून अटीसा काश्मीरले उरा. मस्त चालू होतं ना हनीमून. मस्त करत होतो ना आम्ही अटीसा. मजा मारून राहिलो तो. पण तुले नाही सुचलं. तुले चांगलं नाही वाटलं ना माय. तुनं बोट घातलं नाही याच्यात. भोऱ्या आता तो झाला तर झाला विषय. आता पुढचं पाय वा काय तो पैशाची का बा जमलं की नाही आता. कशा घासा लागून राहिले भांडे. निघलं काश्मीर. येणं अटी काश्मीरले या मावल्याला घेऊन घे दाबून. घास भांडे आता घेऊ करून घे थंडी. शिल्लक वाहनाच्या मला असा बोलून राहिला घास भांडे. जसं काही तुला अटी फक्त देखरेखीसाठीच असतो उभा अटी. तुला काही तर मला भांडे घासा लागून राहिले तर तुले पोछा मारा लागून राहिला ना. तुले काम करा लागून राहिले तोंड पाय. तरी नवऱ्याचा ताट धुणं जीवार येते. नटीसा आता बंद खरकोटे भांडे घासून राहिली लोकांची. कावा घेणं जसे कर्म तसे फळ असतात. घे दाबून आता घे घासून ओटी. लय गाजवली नव्हती ना घरी. कशी फसवली कसं बसला डांगऱ्यात या अटी. घेणं आता काश्मीर ओटीच राहणार आता घास भांडे. घाशीन मी भांडे आणि तू तर असं बोलून राहिला रे की तुला अटी काहीच नाही करा लागून राहिले. तुले काम करा लागून राहिले ना. मोठा मला बोलून राहिला तर शिल्लक वाहनाच्या. घास ना मग घास करून घे थंडी गरम चांगली. तुला शौक आहे ना काश्मीरली. आता नवऱ्याच्या माग काय करते काय नाही करत. नवरा आली हुंकत वाज घेत अटीसा घे दाबून कसे घासत भांडे. अरे मी तर भांडे घाशीनच ना रे. बाईच्या जाती रे काम कराच लागतात. पण तू मा नवरा भुईभांड असणं. त्या जर दमडी नाही ना 1 रुपया नाही ना. तू तर मा नवरा म्हणे. तुले तर लाज वाटायला पाहिजे की आपली बायको ती भांडे घासून राहिली हॉटेलमध्ये. तुले वाटायला पाहिजे काहीतरी जनामनाची. पण तू तर बापा मला बोलून राहिला उलट. बढे जाऊ द्या भांडण ना करून. वहिनी बोलू नका तुम्ही. अजून ते लोक येतील ऐकतील. अजून आपल्या मागं अजून कामं लावतील. हे म्हणतील बोकानली अटी घोर होईन ना. पावली मी काही बोलू राहिली काय. अटी येऊन अटी मला बोलायचं काही काम आहे काय. भांडे घासून राहिली ना मी मुकाट्यानं. मग काही गरज आहे का अटी चिरळणीचं पाणी द्यायचं. सांगा ना तुम्हीच. घे मग टोला आता कसं आहे काश्मीर. समजलं तुले. चालले माऊली चाल आपण पोचा मारू तिकडे चाल. अरे जाय तिकडे पोछा मार. इकडे माझ्यात नको तोंड घालू. मी घासतो मुकाट्याला. माझं काम करतो मी. जाय. ते नाही पडलं की अटून आपली सुटका कशी होईल. आपण घरी कधी जाऊ ते नाही पडेल त्याले. माई उडवून कसं ते पडेल आहे त्याले. नाही सुटका नाही झाली चालते. अटीच तू भांडे घास. तुला देतो अटीसाठी ठेवून आता बोलतो त्याच्याबरोबर मी. आणि मी चालला घरी. तू यायचे भांडे घासत. इकून टाकतो तुला यायचे. चाल इकून टाकूया काश्मीरले इले. बापा बायकोली ऐकतं का वावा. का पागल झाला का तू काही बोलतो. ते काय मी काय ऐकणार आहे बा खरं. तिची कसं गांडीची आग करून दिली मी. आता म्हटलं आताच बसती विचार करू. चाल जाऊ दे. कोण घेते रे लिखत. मला ऐकते तू मले. अरे मला काय ऐकशीन रे तू. मी तर तुला इकून अटून चालली जाईन. एवढी वरची बदमाश आहे. कमी समजला का रे तू मला.